महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप आणि कटकारस्थान ही काही नवी गोष्ट नाहीये, पण माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी झालेली ही चोरी मात्र थेट एखाद्या राजकीय थ्रिलर सारखी वाटतेय। मध्यरात्री 1:30च्या सुमारास घराजवळचे सर्व लाईट्स बंद होतात आणि चोर अतिशय सराईतपणे घरात शिरतात। काही मौल्यवान वस्तूंची नाही तर थेट पुरावे असलेली कागदपत्र, सीडी आणि पेनड्राईव्ह घेऊन 2:15च्या सुमारास मोटरसायकलवरून पसार होतात। एवढ्या अचूक आणि नियोजित हालचालींमुळे ही साधी घरफोडी नव्हे तर राजकीय फायद्यासाठी आखलेलं टार्गेटेड ऍक्शन असल्याचा संशय बळावलाय। कारण एकनाथ खडसे हे थेट बोलणारे आणि सत्ताधाऱ्यांवर वारंवार टीका करणारे नेते म्हणून ओळखले जातात। काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मंत्र्यावर वैयक्तिक आरोप करताना स्पष्ट सांगितलं होतं की त्या मंत्र्यांचे पुरावे त्यांच्या जवळ आहेत, सीडी, पेनड्राईव्ह आणि काही महत्त्वाची कागदपत्र। आणि आता योगायोग असा की अगदी तीच कागदपत्र त्यांच्या घरातून गायब झाली आहेत। या चोरीत सर्वात मोठा संशयाचा मुद्दा म्हणजे लक्ष फक्त पुरावेच का? चोरांनी सोनं, चांदी, रोकड याकडे लक्ष दिलंच नाही तर थेट बेडरूम मधील ड्रॉवर मधील पाटबंधारे विभागाच्या 1600 कोटींच्या निविदांशी संबंधित फाईल्स आणि काही खास कागदपत्र उचलली। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला जोर आलाय की खडसे यांच्या हातात असलेले हे पुरावे कुणाच्या तरी अडचणीचे ठरणार होते का? त्यांनी विधानसभेत काही मंत्र्यांची नावं घेतल्यानंतर अनेक शत्रू निर्माण झाले होते, त्यामुळे ही चोरी त्यांच्या राजकीय विरोधकांना फायदेशीर ठरली असेल असा अंदाज व्यक्त केला जातो। स्वतः खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही साधी घरफोडी नसून राजकीय हेतूने घडवलेली कटकारस्थान असल्याचे संकेत दिले। त्यांनी पोलिसांना सहकार्य देण्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांनीच विचारलेला प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहे की ही चोरी फक्त गुन्हेगारी घटना आहे की सत्तेच्या खेळातील आणखीन एक पत्ता? सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या हातात आहे, पण जनतेच्या मनातला प्रश्न कायम आहे, ही साधी चोरी होती की पुरावे नष्ट करण्यासाठी आखलेली राजकीय खेळी? खडसे यांच्या घरातून गायब झालेली कागदपत्र नेमकी कोणाच्या फायद्याची ठरणार आहेत आणि या रहस्यमय चोरीतला खरा चोर नेमका कोण? तुम्हाला काय वाटतं? ही चोरी की राजकीय कटकारस्थान? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा।